हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आपण एक जुगाड बघूया आज. हे बेसिंग आहे माझं. बघा, खूप घाण झालेलं आहे. डाग वगैरे पडले होते आणि पाण्याचे पण खूप असे डाग पडले होते. बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे कोणत्यामध्ये वगैरे पाणी साचून पूर्ण असं खूप घाण झालेलं होतं. तर आता मी हे बेसिंग जे आहे ते दोन गोष्टीने एकदम छान प्रकारे घासून घेतलेलं आहे. घासल्यानंतर एवढं सुंदर निघालेलं आहे बेसिंग, तो वाटणार पण नाही कशाने घासलेलं आहे मी. तर आता मी हे पावडर टाकून घेत आहे. हे बघा, माझ्याकडे पावडर होतं खूप दिवसाचं, मग ते आता वापरात आणलेलं आहे. पावडर टाकून घेतल्यानंतर मी दुसरी गोष्ट टाकलेली आहे, शॅम्पूची एक पुडी टाकलेली आहे. हे बघा, आपला कोणताही शॅम्पू चालेल, शॅम्पूची पुडी टाकलेली आहे. आणि आता ही पुडी टाकून व्यवस्थित थोडंसं पाणी शिपडून घेणे सगळीकडे. मी आता याला घासून घेते. बघा, पूर्ण सगळीकडे व्यवस्थित घासून घेते. आणि वरी जे पाण्याचे डाग पडले होते ते पाण्याचे डाग जाण्यासाठी मी थोडंसं हार्पिक टाकलेलं होतं वरच्या साईडने, कारण क्षारचे डाग फक्त हार्पिकनेच जाऊ शकतात. हे बेसिंगला बिलकुल लावायचं नसते. स्टीलची बेसिंग असल्यामुळे हार्पिकचे खूप घाण डाग पडतात बेसिंगला आणि मग ते तसेच राहतात, बिलकुल निघत नाहीत. म्हणून हे वरच्यावरच मी फक्त घासलेलं आहे हार्पिक टाकून. आणि खाली बेसिंगला मी ब्रेकिंग पावडर आणि आपला एक शॅम्पूची पुडी टाकलेली आहे. आता मी याच्याने घासून घेत आहे. बघा, खूप छान प्रकारे आणि खूप चांगल्या पद्धतीने हे बेसिंग निघालेलं आहे. एकदम असं भारी चमचम चमकत आहे. खूप छान निघालेलं आहे. खूप कमी वेळामध्ये आपण असं, आपल्याला जेव्हा वेळ नसतो तेव्हा आपण हे असं, कमी वेळ असेल तेव्हा आपण अशा प्रकारे घासून घेऊ शकता. तर हे आता पूर्ण असं कोणत्यामध्ये वगैरे सगळीकडे एकदम साफ आणि स्वच्छ झालेलं आहे बेसिंग माझं. हे बघा, आता मी हे सर्व घासून घेत आहे. सगळीकडे खाली वरी सगळीकडे घासून घेतलेलं आहे. व्यवस्थितपणे घासून घेऊन आपण याला धुवून घेऊया नंतर. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला, माझा जुगाड कसा वाटला तुम्हाला, ते कमेंटमध्ये पण सांगायला विसरू नका. तर बघा, मी हे धुवून घेतलेलं आहे. बघा, हा बेसिंग किती छान निघालेला आहे. एकदम काळसर दिसत आहे. फरशी सुद्धा बघा, ते कवट्यामध्ये जे पांढरे डाग वगैरे होते ते सर्व डाग निघून गेलेले आहेत. बघा, आता तुम्हीच बघू शकता, धुतल्यानंतर छान आणि स्वच्छ झालेलं आहे. अशा प्रकारे आपण बेसिंग घरच्या घरी स्वच्छ करू शकता. जास्त खराब झाल्यानंतर ही ट्रिक वापरा, बेसिंग खूप छान निघेल. माझा अनुभव आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. कसं वाटलं ते मला नक्की सांगा. बघा, तुम्हीच बघू शकता, छान निघालेलं आहे. 2 गोष्टीपासून मी बेसिंग साफ केलेलं आहे. एकदम भारी निघालेलं आहे माझं बेसिंग. तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा. कसं वाटलं तेच नक्की सांगा. थँक्यू. आणि माझं सर्वांना बाय बाय, नमस्कार.